संपूर्ण भारत देशामध्ये लोकशाहीचा उत्सव चालू आहे। म्हणजेच 18वी लोकसभेच्या ज्या निवडणुका चालू आहेत आणि आज आपण रत्नागिरीमध्ये आहोत आणि महायुतीचे उमेदवारांचे समर्थक किंवा महाविकास आघाडीचे उमेदवारी समर्थक हे दोन्ही इथे उपस्थित आहेत। आपण सध्या खबरबात घेणार आहोत, नक्की हवा कोणाची आहे हे रत्नागिरीमधल्या काही प्रमुख कार्यकर्त्यांना विचारणार आहोत। आपण सुरुवातीला भाजप पलंकडे जाणार आहोत। काय सांगाल, सध्या हवा कोणाची? हवा ही मोदींची, दुसऱ्या कोणाची हवा असूच शकत नाही। मोदींचा विजय हा 100%, अब की बार 400 पार हा नारा खऱ्या अर्थाने सत्यात उतरणार नाही। पण आता तुम्ही कोणते विकासाचे मुद्दे घेऊन लोकांकडे जातात आणि लोकांनी तुम्हाला मतदान का करावं? 2021 साली जो चिपळुणात प्रचंड मोठा महापूर आला, तर चिपळूण शहर पूर निवारण योजना ही इम्प्लिमेंट केली जाईल याच्यासाठी सन्माननीय आत्ताचे आमचे उमेदवार नारायणराव राणे, माजी मुख्यमंत्री आणि सध्याचे कॅबिनेट मंत्री यांच्याजवळ आम्ही चर्चा केलेली आहे। 4 जूनला निकाल लागल्यानंतर त्यांनी असा शब्द दिलेला आहे की या जिल्ह्याचं पहिलं काम काय करणार, तर चिपळूण शहर पूर निवारण योजना जी आहे त्याची मुख्यमंत्र्यांच्या अध्यक्षतेखाली बैठक होईल आणि 1 वर्षाच्या आत त्याच्या इम्प्लिमेंटेशनला सुरुवात होईल। 1 वर्षाच्या आत संपूर्ण जी त्यांनी जी घोषणा केलेली आहे त्याचं पूर्णत्व जाणार आहे। मॅडम, काय सांगाल, तुम्ही महिला म्हणून भाजपच्या प्रचारामध्ये उतरलेल्या आहात, काय मुद्दे घेऊन उतरलात? विकसनशील भारताला विकसित देशाकडे नेत असताना पंतप्रधानांचं जे काम मी ज्या पक्षामध्ये जेव्हा आले तिथपासून मी दुसरी बाजू बघत आले। अगोदरच्या पक्षामध्ये मला एकच बाजू माहिती होती, पण नाण्याच्या 2 बाजू जेव्हा आपल्याला समजतात। आधी कोणत्या पक्षात होता तुम्ही? मी काँग्रेसचे तालुकाध्यक्ष होते, काँग्रेसमध्ये 3 वर्ष शहराध्यक्ष म्हणून काम केलं। त्याच्यानंतर माझ्या कामाची दखल घेऊन मी तालुकाध्यक्षपद मला काँग्रेसने दिलं। पण मी पक्षांतर्गत केलं, पक्षप्रवेश इकडे केला, त्यात का केला हे मला जरा सांगायचं आहे की जेव्हा विकासात्मक कामं ही करत असताना येत असणाऱ्या अडचणी, भले मग काँग्रेसमधल्या आमच्या नेत्यांकडून होत असतील, दिरंगाई होत असेल, ते पण मला माहिती नव्हतं। मी त्याबद्दल सारखी विचारणा पाठपुरावा करत राहिले, पण त्यामध्ये ते लोक अपयशी ठरले। त्याच्यामध्ये नंतर मी जेव्हा इकडचं भाजपचं मी काम बघत होते, त्याच्यानंतर काही मी नेत्यांना भेटले, त्याच्यानंतर मला इकडे कामांना लागलेली जी गती आणि जी ती माझी महिलांची कामं होत गेली, त्यामुळे मग मी निर्णय घेतला की नाही, मला मग आता भाजपमध्ये पक्षप्रवेश केला पाहिजे आणि मी यामध्ये तुम्ही महिला आहात, भाजपच्या राज्यामध्ये महिला सुरक्षित आहेत? आहेत ना, का नाही आहेत? 100% आहेत। तसं असेल तर आता सांगावं, त्याला आम्ही उत्तर द्यायला आता तयार आहोत। भाजपच्या राज्यामध्ये महिला सुरक्षित आहेत असं महिलांचं म्हणणं आहे। आपण मोदींकडे जाणार आहोत, शशिकांत मोदी चिपळूणचे आहेत, त्यांच्याकडे जाणार आहोत। मोदी साहेब, काय सांगाल, तुम्ही महाविकास आघाडीचा प्रचार करताय किंवा लोकांकडे कोणते मुद्दे घेऊन तुम्ही गेलात? आधी मुळात म्हणजे आपण आमचे विचार जनतेपर्यंत पोहोचवण्यासाठी आम्हाला वेळ दिलात त्याबद्दल तुमच्या चॅनलचे मी आभार व्यक्त करतो। आणि सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा आहे की विनायक राऊत साहेब, आत्ता जर आपण ह्या संपूर्ण महाराष्ट्रात किंवा देशाचं जर आपण चित्र बघितलं तर कुठली विचारधारा आहे, कुठल्याही विचारधारेची सुसंगत नाही आहे। म्हणजे भारतीय जनता पार्टीच्या जवळ पण शिवसेना आहे, भारतीय जनता पार्टीच्या जवळ पण राष्ट्रवादी आहे, उद्धव बाळासाहेब ठाकरेंच्या जवळ पण राष्ट्रवादी आहे, उद्धव बाळासाहेब ठाकरेंच्या जवळ पण काँग्रेस आहे। म्हणजे जर तुम्ही बघितलं तर कोणती विचारधारा मतदारांनी स्वीकारायची हे मतदार अधिक कन्फ्यूज आहे। तर ह्या कन्फ्यूज मतदारांना योग्य ती दिशा देण्याचं काम किंवा जे त्यांची वैचारिक जी मनामधली कोंडी झाली ती कोंडी दूर करण्याचं काम हे आम्ही प्रथमतः महाविकास आघाडीच्या माध्यमातून करतो आहे की आम्हाला उद्धव बाळासाहेब ठाकरेंची जे उमेदवार आहेत विनायक राऊत का निवडून यायला पाहिजेत। आता एक उदाहरण सांगतो की मुंबई गोवा महामार्ग जो आहे तर त्यातला सिंधुदुर्गचा सगळा भाग हा त्याचे खासदार पण सन्माननीय राऊत साहेब आहेत, तो पहिला पुरा झाला, पण रत्नागिरीतला भाग जो आहे तो अपुरा राहिला। तो अपुरा का राहिला, तर विद्यमान सरकारमधून विद्यमान सरकारमधून ज्या वेळेला आमच्या अरविंद सावंत साहेब यांनी पाठिंबा काढून घेतला, त्याच्यानंतर जर तुम्ही बघितलं तर मुंबई गोवा महामार्गाच्या जे ठेकेदार आहेत म्हणजे अप टू रायगड टू रत्नागिरी किंवा राजापूरच्या बॉर्डरपर्यंत त्या सगळ्या ठेकेदारांनी काम स्लो केलं किंवा बंद केलं। हे का केलं,
तर संबंधित शासकीय यंत्रणेने जे त्यांच्या कामाचं बिल योग्य वेळी द्यायला पाहिजे होतं किंवा जे काय प्लॅन त्यांना योग्य वेळी द्यायला पाहिजे होते किंवा तेथील जनतेच्या अडचणीनुसार जो काय त्यांनी बदललेला प्लॅन संबंधित यंत्रणेपर्यंत द्यायला पाहिजे होता तो त्यांनी जाणीवपूर्वक दिलेला नाही. आता चिपळूणमधलं एक उदाहरण सांगतो. रामशेठ रेड्डी ज्यांचा पेट्रोल पंप आहे तिथला एक पिलर आहे, तर त्या संबंधित पिलरचं ड्रॉइंग साधारणपणे 2021 ते 22ला दिल्लीसाठी मंजुरीला गेलं आहे, ते अजून मंजूर होऊन आलं नाही. म्हणजे काय झालं आहे की एक आधी लक्षात घ्या. नाही, याचा अर्थ तुम्हाला असं म्हणायचं का एक मिनिट विद्यमान खासदारांचं काम याचा अर्थ त्यांचं कामाकडे दुर्लक्ष आहे, त्यांचं कामाच्या इम्प्लिमेंटेशनसाठी प्रशासनावर वचक नाही आणि त्यांनी या कामात मुळीच लक्ष घातलेलं नाही. जर का 4 वर्ष अगोदर सिंधुदुर्गातला संपूर्ण हायवे पूर्ण होऊ शकतो आणि यांच्याच्यान तो होत नाही, कारण याचं कारणच आहे हे येतात, ठराविक कार्यकर्त्यांना भेटतात आणि निघून जातात. या चिपळूण शहरात 2 गणेश विसर्जन घाटाव्यतिरिक्त खासदारांचं काम नाहीये ही वस्तू. या चिपळूण शहरामध्ये 2 विसर्जन घाटाव्यतिरिक्त खासदारांचं कामच नाही असं म्हणतात. सन्माननीय नगराध्यक्ष मॅडम ह्या त्या भारतीय जनता पार्टीच्या होता, त्याच्या सगळ्या ज्या कॉपीज आहेत म्हणजे सन्माननीय विनायक राऊत यांनी रामतीर्थ म्हणून आपली ते एक मोठी स्मशानभूमी आहे तिच्या डेव्हलपमेंटसाठी पत्र दिलं होतं, विशिष्ट प्रकारचा निधी देतो सांगितलं होतं, पण जी NOC लागते ती NOCसाठी सभागृहामध्ये आम्ही जीव तोड प्रयत्न केला, पण त्याची NOC विद्यमान नगराध्यक्ष खेरडे मॅडम यांनी दिली नाही. आणि ह्याचा जर प्रूफ पाहिजे असेल, जर याचा तुम्हाला प्रूफ पाहिजे असेल, ह्याचा प्रूफ पाहिजे असेल तर तो आम्ही द्यायला तयार आहे. एक लक्षात घ्या, आणखी तुम्हाला सांगतो. येतोय तुमच्याकडे येतोय मी, तुमच्याकडे येतोय थांबा, एकाकडे बोला, तुमच्याकडे येतोय मी. पण एक लक्षात घ्या, ज्या वेळेला आम्ही प्रामाणिक मुद्दे मांडतो, ज्या वेळेला आम्ही प्रामाणिक मुद्दे मांडतो, एक मिनिट, ज्या वेळेला प्रामाणिक मुद्दे मांडतो त्यावेळेला गोंधळ घालतात. म्हणजे लक्षात घ्या की जो गोंधळ घालतो तो प्रामाणिक नसतो. एक मिनिट जरा शांत घ्या. लेह कशा काय सांगाल? एक मिनिट जरा येतोय तुमच्याकडे येतोय जरा. लेह कशा काय सांगाल? एक मिनिट जरा शांत राहा. विनंती आहे शांत राहा. तुमच्याकडे पण येतोय, शांत राहा. या निवडणुकीत देशाचे मुद्दे महत्त्वाचे आहेत. या देशामध्ये भ्रष्टाचार, महागाई, बेरोजगारी असे अनेक ज्वलंत प्रश्न आहेत. या मोदी सरकारने सत्तेत आल्यापासून प्रचंड प्रमाणात महागाई केलेली आहे. GST एक टॅक्स लावून गब्बर सिंग टॅक्स अक्षरशः जनतेची लुटमार चालू आहे. ह्या महाराष्ट्रात हुकुमशाही केलेली आहे. 2 गुजराती महाराष्ट्रावर राज्य करतात. राज्यपाल भरतसिंग कोश्यारीने कशा पद्धतीने सरकार बनवलं, या महाराष्ट्रामध्ये उद्धव बाळासाहेब ठाकरेंचा पक्ष कसा फोडला, शरद पवार चंद्रजी पवार साहेबांचा पक्ष फोडला, त्याच्यानंतर अनेक आमदार खासदार पळवत आहेत, पक्ष पळवत आहेत. ह्या देशाचं संविधान धोक्यात आलेलं आहे. ह्या भाजप सरकारनं संविधान बदलण्याच्या घोषणा केलेल्या आहेत. काँग्रेसनं ज्या वेळेला संविधानात सुधारणा केलेल्या आहेत त्या वेळेला यांचे खासदार सभेमध्ये उपस्थित होते. मुळात महाराष्ट्र हा शाहू फुले आंबेडकरांना महाराष्ट्र मानणारा आहे. आज जवळजवळ 2.5 वर्ष झाली नगरपालिका, पंचायत समिती, जिल्हा परिषद कोणत्याही निवडणुका घेत नाहीत. या महाराष्ट्राची अस्मितेची निवडणूक आहे. त्यामुळे आम्ही महाराष्ट्रातून बीजेपीला हद्दपार करणार, तडीपार करणार. महाराष्ट्रातून बीजेपीला हद्दपार करणार, तडीपार करणार असं म्हणणं आहे त्यांचा. महाविकास आघाडीचा आरोप असा आहे की आमचे जे नेते पळवले किंवा मग संविधान संपवण्यासाठी भाजप आता तयार झालेला आहे. माझं नाव निखिल रतावा, मी भारतीय जनता पक्षाचा कार्यकर्ता आहे. मी एकदम स्पष्ट शब्दात सांगतो, तुमच्याकडे येतोय. अहो, रावणाला विभीषण सांभाळता आला नाही, कारण विभीषण चांगला होता, त्याला कळत होतं हे रावण आहे, त्यांना कळत नाही विभीषण कसा सांभाळायचा, म्हणून यांची घरं फुटली. स्वतःचं घर सांभाळायला शिकायला लागतं, एवढाच विषय. आणि हे मुद्द्याचं बोलायचं म्हटलं तर तुम्हाला सांगतो, या महाराष्ट्रात आमच्या चिपळूण सिंधुदुर्ग, रत्नागिरी सिंधुदुर्ग जिल्ह्याचे जे काय आमचे खासदार आहेत त्यांचा 57% निधी परत जातो. हे काय आहे? हे ते स्वतः चित्र निर्माण करतायत की आम्हाला कामच करायचं नाहीये. 57% निधी परत जाणं एखाद्या खासदाराचा 57% निधी विद्यमान खासदाराचा, अहो ह्यालाच म्हणायचं काम आहे. विद्यमान खासदाराचा, एक मिनिट ऐका, विद्यमान खासदारांचा
महायुतीकडनं आरोप होतोय की विद्यमान खासदाराचा 57% निधी परत जातोय. याच्यावर एक मिनिट, जे आताचे विद्यमान खासदार आहेत सन्माननीय विनायक राऊत यांचा 57% निधी परत गेला असा त्यांचा आरोप आहे. काय सांगाल? कुणी आरोप केला? तो असू दे त्यांना. अरे ऐका, शिका ना तुम्ही, जरा ऐका ना. बोला तुम्ही बोला. थांब 1 मिनिट. अरे ऐका, शिका. सांगतो मी, थांबा सांगतो मी. म्हणजे खासदार आहेत विनायक राऊत यांचा विकास निधी जो 57% आहे तो परत गेलेला आहे, तो खर्ची पडलेला नाही आहे. याच्यावर उत्तर तुमचं काय आहे? बोलू नका, उत्तर घेतोय मी. त्यांनी आरोप केला म्हणजे आम्ही त्या आरोपाला उत्तर द्यायला पाहिजे असं काही बांधिलकी नाही आहे. ही निवडणूक विकासापेक्षा स्वतंत्र अस्तित्वाची निवडणूक आहे. ना खाऊंगा ना खाने दूंगा, लेकिन जो खाने वाले भ्रष्टाचारी है उनको साथ लेके इस देश को चलाऊंगा, ही नवीन पद्धत त्यांनी देशामध्ये आणलेली आहे. मला सांगा 2014ला आम्ही सुद्धा मोदींना मतं दिली, कारण नवीन पाठ येण्यावरती मोदींची घोषणा होती काय नाही सबका साथ होगा आणि दुसरं होतं. मग मला सांगा 2014ला अच्छे दिन आने वाले अशी घोषणा होती, म्हणजे याचा अर्थ त्यावेळी बुरे दिन होते. मग बुरे दिनच्या वेळी 67 रुपये पेट्रोल होतं, 450 रुपये गॅस होता. आता अच्छे दिन आले ना, मग ते गॅस का नाही उतरला, पेट्रोल का नाही उतरलं? उलट हेच अरे बोलू दे ना, मग बोलू दे ना. तुमच्या हे जर हे जो टेलर आहे मग पिक्चर किती भारी असणार. आणि दुसरं म्हणजे जर 10 वर्षात यांनी विकास कामं केली असतील तर त्यांच्या स्वतःच्या ताकदीवर 400 त्यांनी खासदार आणले पाहिजेत. हा पक्ष फोड तो पक्ष, राजकारण चालतं, सगळ्यांनी फोडाफोडी केली, माझा त्याला विरोध नाही आहे. परंतु तुमची स्वतःची ताकद असताना तुम्ही पक्ष फोडून ज्या 28 जूनला पंतप्रधान मोदींनी भोपाळमध्ये आरोप केला, 72,000 कोटीचा आरोप केला अजितदादांवर, ते 2 जुलैला अजितदादांनी त्यांची 4 मंत्र्यांनी शपथ घेतली. म्हणजे तुम्ही भ्रष्टाचार करणाऱ्यांना हात घेतल्यानंतर तुमचा सगळा भ्रष्टाचार केल्यानंतर भ्रष्टाचार खतम होतो. ही नवीन पद्धत कुठली आणली आहे आणि संविधान धोक्यात आहे म्हणतात. त्यामुळं आज आपल्यामध्ये जी तेढ निर्माण केली आहे, आपण कधी आम्ही ऐकलं नव्हतं. आम्ही आतापर्यंत लहानपणी ऐकलं भारत सरकार, पण मोदी सरकार की गॅरंटी म्हणजे देशाचं. उद्या आम्ही जे लहानपणी वाचलंय भारत माझा देश आहे, आम्ही भारतीय आहोत, उद्या आम्हाला म्हणायला लागेल मोदी माझा देश आहे, आम्ही मोदी हे नवीन संकल्पना देशात. आणि 2.5 वर्षात नगरपालिका नाही, जिल्हा परिषद नाही, पंचायत समिती नाही. आम्ही शहरातली कामं करायची, नगरपालिका कामं करायची, नगरसेवक जातो आपण. पंचायत समिती कामं असेल तर पंचायत समिती जातो. आज 2.5 वर्षात कुठलीही निवडणुका झाली नाहीत. मग ह्या लोकांनी कुणानं कामं करून घ्यायची. काही ठराविक लोक जाऊ शकतात नगरपालिकेत, पंचायत समितीत, पण तिथले जर स्थानिक निवडून पातळी कुठल्याही पक्षाचे असू दे, म्हणजे निवडणुका झाल्या म्हणून विकास कामं थांबली तसं म्हणायचं. हे एक कलमी हा कार्यक्रम चाललाय. या देशाचं संविधान बदलण्याचा विषय वेगळा, पण जे काय आतापर्यंत होतं ते आणि आता आहे ना एक मिनिट आता आहे ना एक मिनिट आता हॅट्रिक आहे ना, हॅट्रिक एक विजयाची हॅट्रिक आहे आणि एक पराभवाची हॅट्रिक आहे. ठीक आहे, आता एक मिनिट एक मिनिट विद्यमान खासदारांनी 57% रक्कम जी निधी आहे तो परत गेलाय त्यांचा, काय सांगाल त्याच्यावर? त्यावर हे गव्हर्नमेंटच्या वेबसाईटवरचं हे माहिती आहे, ही तुम्ही बघू शकता की त्यांचा गव्हर्नमेंटच्या वेबसाईटवर ही पूर्णपणे माहिती दिलेली आहे की जेवढा निधी खासदारांना देण्यात आला त्याच्या 100% निधी त्यांचा वापर झालेला आहे. ही गव्हर्नमेंटच्या वेबसाईटवरची माहिती आहे, 100% खोटं आहे. थोडक्यात काय, एक मिनिट आपल्याला बोला. दुसरा एक महत्त्वाचा मुद्दा म्हणजे आत्ता जो विषय काढला 2021 एक मिनिट 2021 साली आपल्याकडे महापूर आला, तर त्या महापुराच्या बाबतीत त्यांनी सांगितलं की आता निवारण योजना राबवण्यात येणार आहे. तर माझं एवढंच म्हणणं आहे की ज्यावेळेला महापूर आला त्यावेळेला राज्य सरकारने प्रत्येकाला थोडके का होईना मदत दिली. केंद्राकडनं यांनी काय मदत आणली, केंद्राकडनं किती रुपयाची मदत आणली, आणि जर त्यांना निवारण केंद्र स्थापन करायचं आहे तर गेले 2.5 वर्षात का नाही केलं? केंद्रात सत्ता यांची आहे, राज्यात सत्ता यांची आहे, मग 2.5 वर्ष कशासाठी वाट बघितली? आणि आज तुम्ही म्हणता की 4 जूनला रिझल्ट आल्यानंतर आम्ही 1 वर्षात करू, मग गेले 2.5 वर्ष काय करत होता? तुम्ही प्रचार करताय, महिला म्हणून काय सांगा, नाव सांगा. मी डॉक्टर जबले, मी राष्ट्रवादी पक्ष शरदचंद्र पवार या गटाची शहर महिला अध्यक्ष आहे. आणि
आम्ही जे बुद्धिजीवी लोक एकत्र आलोय याचं पहिलं कारण आहे की आम्हाला आमची लोकशाही वाचवायची आहे, आम्हाला संविधान बदलू द्यायचं नाही, आमच्या महाराष्ट्राच्या अस्मितेचा प्रश्न आहे. दुसरं असं की आत्ता माझी महिला भगिनी विद्यमान जी म्हणाली की आम्ही ह्याच्यामध्ये महिला सुरक्षित आहोत, महिला सुरक्षित आहेत. तर कालच पेपरमध्ये गाजलेलं रेवण्णा, किती लोकांवरती किती महिलांवरती लैंगिक अत्याचार झाले. महिला कबड्डीपटूंचा आहे प्रश्न. मणिपूर पेटलं तेव्हा कुठे होते, आणि आता अमित शहा जेव्हा मणिपूरला गेले तेव्हा त्यांची काय अवस्था झाली बघितलं ना आपण, का त्यांना पळून यायला लागलं. म्हणजे आम्ही ओरिजिनल आहोत, आम्ही खोटं बोलत नाही आहोत, तरी पण तुम्ही म्हणणार की आणि काहीतरी खोटे आश्वासनं भूल तपा देणार. मुसलमानांना म्हणणार 6 अपत्य झाली त्यांना तुम्ही निधी वाटता म्हणून. हे नरेंद्र मोदी आत्ता इथे उभे येते की तू अपत्य आपल्या मातेचं. विद्यमान जे प्रतिस्पर्धी आहेत ते स्वतःच्या आईच्याच पोटी जन्माला आले ना, त्या माता भगिनीचं पण त्यांनी भान न ठेवता जे अश्लील आणि विकृत असं बोललं जातं स्टेजवरून, ते आम्ही महिलांनी सहन करायचं का? आणि ही आपली संस्कृती आहे का की विकृती आहे? म्हणजे विकृती कोणाची आहे दिसतंय ना. तेल बिक गया, रेल बिक गई, बिक गया हवाई अड्डा और सब कुछ बिकता देख खुश हो गए हमारे JP नड्डा. धन्यवाद. यानंतर आपल्यासोबत बोलण्यासाठी भाजपचे मित्रपक्ष RPI, हे RPI मित्रपक्ष आहेत आणि RPI नक्की कोणती विजन घेऊन त्यांच्याबरोबर गेलेत आणि ते लोकांबरोबर कुठला मुद्दा घेऊन जातात आपण ते बघणार आहोत. काय सांगाल तुम्ही? रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचे राष्ट्रीय अध्यक्ष रामदासजी आठवले साहेबांनी ह्या आपला ज्या मित्रपक्ष आहे भाजपजवळ जाण्याचा जो निर्णय घेतलेला आहे, तर केंद्रामध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं संविधानाचा मानून माननीय नरेंद्र मोदी आपला कारभार आणि आपला जो सरकार आहे ते चालवत आहे. जर काँग्रेसकडे कोणत्याही प्रचाराचा साधन नसताना खऱ्या अर्थाने इथल्या दलित आणि आपल्या जे बांधवांना खऱ्या अर्थाने अप्रचार करण्याचं काम आजपर्यंत चालू आहे. ज्या अर्थी आपण जर पाहिलं संविधान हे धोक्याचं आहे असा अप्रचार करून काँग्रेस मतं मागत आहेत, पण खऱ्या अर्थाने डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं संविधान वाचवण्याचं काम बाबासाहेब आंबेडकरांचं लंडनमधील घर घेऊन हा ऐतिहासिक निर्णय ज्या सरकारने घेतला, ज्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या अभिप्राय असणारं आंतरराष्ट्रीय स्मारक इंदू मिलची जागा जे काँग्रेसच्या सरकारमध्ये आम्हाला मिळाली नव्हती, ते मोदी सरकारच्या काळामध्ये आमचे नेते रामदासजी आठवले साहेबांच्या नेतृत्वाखाली आज ती जागा जे जिथे इंदू मिलची जागा ही इंदू मिलची जागा ताब्यात घेऊन तिथे आंतरराष्ट्रीय स्मारकाचं काम जोरामध्ये चालू आहे. असं मोदी सरकार काम करत असताना प्रत्येक ग्रामपंचायतीमध्ये संविधान दिन हा साजरा केला जातो. संविधानाला अपेक्षित असणारं काम 80 वेळा जी संविधान बदलण्याची संविधानामध्ये बदल करण्याचं काम काँग्रेस सरकारने केलं, पण खऱ्या अर्थाने जर आपण मोदी सरकार तुम्हाला मध्ये थांबवतो. संविधान दिन मोदी सरकार साजरं करत आहे, मात्र त्याच मोदी सरकारमधले काही मंत्री उत्तर प्रदेश किंवा बिहारमध्ये जातात आणि म्हणतात 400 पार करा, आम्ही संविधान बदलू. काय आणि संविधान कोणी जरी म्हटलं संविधान बदलू, पण आज जर इथं जर बघितलं चंद्र सूर्य तारे आहेत तोपर्यंत कोणीच कुठला माईचा लाल संविधान बदलू शकत नाही. बरोबर. एक मिनिट कोणाला? हां बोला. आता महिलांच्या वतीने जे काही मी आता ऐकलं तर त्यांना मला एवढंच सांगायचं आहे, तिहेरी तलाक जो काही बंद केला तो कोणासाठी केला? महिलांच्या सुरक्षिततेसाठीच केलेला आहे. दुसरी गोष्ट ते म्हणतात महिला असुरक्षित आहेत, महिला हे आहेत, म्हणजे शौचालय जी महिलांसाठी बांधली गेली मोदी सरकारच्या योजनेकडून, आज महिला रस्त्यावर बसत होत्या, आज त्यांच्यासाठी शौचालयाची व्यवस्था केली. हे महिला विसरतायत का? पेपर वाचतात ना, मीडिया बघतात ना, बातम्या वाचतात ना, तर ह्याचं पण त्यांनी नॉलेज अपडेट करावं. संविधान बदललं जो काही त्यांचा नारा चालू आहे, घटना बदलतायत, संविधान बदलतायत. संविधानामध्ये दुरुस्त आणि घटना बदलण्याचा अधिकार बाबासाहेब आंबेडकरांनी ठेवलेला आहे आणि वेळेप्रमाणे तो बदलला गेला पाहिजे आणि तो जनतेचं हित ठेवूनच बदललं गेलेलं आहे. त्याच्यामुळेच आज आपले RPIचे जे सगळे आहेत ते सत्तेमध्ये का आले? कुठेतरी विकास घडवायचा आहे, कुठेतरी सगळ्यांना सुरक्षिततेच्या मार्गावर आणून ठेवायचं आहे. ह्या महिलांना मला सांगावंसं वाटतं की तुम्ही महाविकास आघाडीच्या नेत्यांनी पण जी तुमची दिशाभूल करून ठेवलेली आहे त्याचा एक तुम्ही अभ्यास करा, दुसरी बाजू पण नीट पडताळा आणि त्याच्यानंतर तुम्ही बोला.
बरोबर आहे. ज्या महिला ज्या महिला मोदींना विरोध करतायत त्यांचं म्हणणं असं आहे की तुम्ही बाजू पडताळा, अभ्यास करा आणि नंतर बोला. एक मिनिट ऐकतो, तुमच्याकडे येतो. जरा एक मिनिट थांबा. एक मिनिट. त्यांचं म्हणणं असं आहे की तेरी तलाक असेल. एक मिनिट जरा. नोटबंदी झाल्यापासून आज महिला कुटुंब आपलं चालवताना हातगाईला आले आहेत. काही घरामध्ये चूल पेटत नाही, यांची संस्कृती. आणि ह्या ज्या बोलतायत त्या कोणामुळे बोलतायत? आज आमच्या पवार साहेबांमुळे बोलतायत. आज या इथे उभ्या आहेत ना त्या आमच्या निव्वळ पवार साहेबांच्यामुळे आहेत. 50% आरक्षण मिळाले नाही तर ह्या इथे उभे राहायची यांची हिंमत होती का? एक मिनिट काय म्हणताय? इथं सर्व ज्या महिला उपस्थित आहेत या सर्व महिला दुसऱ्या पक्षातून आलेल्या आहेत. प्रथम भाजपच्या महिला नाहीत, दुसऱ्या पक्षातून आलेल्या आहेत. राहिला मुद्दा मणिपूरचा आणि प्रज्वलना रेवण्णा जो फरार झाला याला मोदी सरकारनं देशातून बाहेर पाठवलेला आहे. याबद्दल महिलांनी मत काय सांगावं? एक मिनिट. त्यांचा मुद्दा आहे की या ज्या महिला सगळ्या बोलतात. एक मिनिट जरा तुमचं ऐकला तर त्यांचं पण ऐकू दे. त्यांचं म्हणणं असं आहे की मोदी सरकारमध्ये किंवा महिला आल्यात किंवा मग जे पुरुष आलेत ते बाहेरचे आहेत सगळे. मोदीचा फार म्हणजे भाजपचे कोण नाही. इंडियाच्या बाहेरचे नाहीत ना. ह्या इंडियन थांबा. ज्या ह्या महिला आल्या आहेत हे म्हणतात बाहेरून आले आहेत. यांनी बाहेरनं आलेल्या म्हणतायत. थांब जरा. ते म्हणतायत ना बाहेरनं आलेल्या. या काही देशाच्या बाहेरच्या महिला नाहीत ना. त्या मोदी साहेबांनी आणलेल्या सर्व योजना त्यांनी बघितलेल्या आहेत आणि मग त्यांनी पक्ष सोडून भाजपमध्ये प्रवेश केलेला आहे. या इंडियाच्या बाहेरच्या महिला नाही आहेत, या भारतातल्याच महिला आहेत आणि त्याच तुम्हाला जबाब देणार आहेत. आपकी बार एक लक्षात घ्या, भाजपने पक्ष फोडले वगैरे जे काही सांगतायत, शरद पवारांनी जनता दलाचं काय केलं? शरद पवार साहेबांनी जनता दल बुडवला, शेतकरी कामगार पक्ष बुडवला. याचा कधी आहे? शरद पवारांनी केली की मुत्सद्देगिरी आणि बीजेपीने फोडला की पक्ष फोडला. हे दुहेरी मापदंड चालणार नाहीत. कार्यकर्ता जो चांगला काम करणार आहे त्याला कोणताही पक्ष स्वतःच्या जवळ आणायचा प्रयत्न करतो आणि त्याच्यामुळे हे आरोप आम्हाला मान्य नाहीत. वॉशिंग मशीन वगैरे मगाशी जे काही बोलले त्यांच्या पक्षात हेच लोक होते त्यावेळी हे करप्ट आहेत याची कबुली देत होते. त्याची तेव्हा कबुली देत होते. आणि दुसरी गोष्ट, जे आरोप आहेत, ज्या चौकशा आहेत कोणाच्याही बंद झालेल्या नाहीयेत. ही वस्तुस्थिती आहे. आता यांची अवस्था अशी आहे की यांचा आपापसारच नाही पटत आहे. स्वतःची विचारधारा सोडून यांचा आपापसारच नाही पटत आहे. त्याची परिणिती ही आहे. यांनी फोडलेले पक्ष हे चालतात. मग ते काय शरद पवारांसारखा नेता, मुत्सद्दी नेता आणि दुसऱ्याने आज पहिल्यांदा असं महाराष्ट्रात घडतंय की शरद पवारांच्या तोडीने सन्माननीय देवेंद्रजी फडणवीस साहेब जे राजकारण करतायत त्या राजकारणाची आज पवार साहेबांना भीती वाटते. एक मिनिट. यांचा प्रश्न असा आहे, तुम्ही आता म्हणालात जरा एक मिनिट जरा शांत राहा. यांचं म्हणणं असं आहे भाजपवाल्यांचं, जे आमच्यात भ्रष्टाचार आलेत किंवा ज्यांच्यावर भ्रष्टाचाराचे आरोप होते त्यांची अजून जे चौकशी आहे ती संपलेली नाही आहे. आणि एस्पेशली हे अजितदादांबद्दल बोलतील तर पहिल्यांदाच सांगतो, अजितदादांच्या आरोपाची क्लीन चिट मुख्यमंत्री उद्धव ठाकरे असताना महाराष्ट्र शासनाने दिली आहे, आत्ताच्या शासनाने दिलेली नाही. ठीक आहे, उद्धव ठाकरेंचं सरकार असतानाच अजितदादांना क्लीन चिट दिले असं भाजपवाल्यांचं म्हणणं आहे. मॅडम काय सांगाल तुम्ही? एकदाच माईक तुम्ही दोनांना देताय. ठीक आहे, बोला. ह्या सरकारमध्ये महिला सुरक्षित नाहीत. पूर्ण जगामध्ये भारतीय महिला ऐका, पूर्ण जगामध्ये भारतीय महिला या सुरक्षित नाहीत असा मेसेज गेलेला आहे. पूर्ण जगामध्ये भारतीय महिला सुरक्षित नाहीत असा मेसेज गेलेला आहे. फार वाईट पद्धतीने महिलांकडे बघितले जाते. महिलांचा भावलोभाली अपमान केला जातोय. महिलांना कुठेही पुढे येण्याची संधी दिली जात नाहीये. आणि दुसरा मुद्दा म्हणजे महागाई. पूर्ण जगामध्ये भारतीय महिला या अतिशय काटकसरीने संसार करणाऱ्या म्हणून ओळखल्या जातात. पण आता इतकी महागाई वाढली की महिलांना काहीही पैसा शिल्लक राहत नाहीये. तर हे सरकार पडलं पाहिजे आणि चांगली लोक पुढे आली पाहिजे.
पाहिजेत असं मला म्हणायचं आहे. महागाईच्या मुद्द्यावरती ह्यांच्याकडून काय उत्तर आहे एवढं आम्हाला फक्त अपेक्षित आहे. महागाईच्या मुद्द्यावर हे काय उत्तर देतात ते आम्हाला अपेक्षित आहे. बरं एक मिनिट बोलतो महिलांचं 1 मिनिट. तुम्ही कशाला म्हणताय हा पळवला तो पळवला तुमचा बाप पळवला, काय संबंध आला बाप पळवला? आणि बघा ऐका परत बाप म्हणजे काय? शिवाजी महाराजांचा फोटो दुनियाभर लावून तुम्ही मतं मागता म्हणून भोसले घराणं म्हणता का आमचा बाप शिवाजी महाराज पळवला म्हणून? मग बाळासाहेब जर एवढे मोठे आहेत तर उलट तुम्हाला अभिमान पाहिजे की माझ्या वडिलांचा फोटो सगळीकडे असतो. बाप म्हणून नाही, ते सगळ्यांचे होते. माझे स्वतःचे बाप म्हणून नव्हे, ते देव झाले होते. देवाचा फोटो सगळीकडे असतो. देवाची भक्ती कुणी करावी लक्षात ठेवा. बाबासाहेब आंबेडकरांचा पण फोटो लावतात ना, म्हणून ते म्हणतात का बाबासाहेब आमचे चोरले म्हणून? असं नाही होत. जी मोठी माणसं आहेत त्या मोठ्या माणसांचे फोटो लावणारच आम्ही. तुम्ही पण मोदींचा लावा ना फोटो. ओके ठीक आहे, शांत राहा. आपण त्यांची बाजू ऐकली. 1 मिनिट ऐक रे गोरबडे ऐक रे 1 मिनिट थांबा. महायुती आणि महाविकास अशा दोन्ही बाजू आपण ऐकलेल्या आहेत. नारायण राणे का हवे तर किंवा नारायण राणे नको का हेही आपण ऐकलेलं आहे, किंवा विनायक राऊत हवेत किंवा विनायक राऊत नको हेही आपण ऐकलेले आहे. मात्र या दोन्ही बाजूंपैकी तिरायत बाजू आहे, तिसरी बाजू आहे जे राजकीय विश्लेषक आहेत आणि अनुभवी पत्रकार आहेत रत्नागिरीतील. त्यांच्याकडनं आपण हे संपूर्ण बाजू ऐकून घेणार आहोत. 2 मिनिटं. आपल्याबरोबर सतीश कदम आहेत. काय सांगाल या इथे या मध्ये या बोला. काय सांगाल एक पत्रकार म्हणून किंवा राजकीय विश्लेषक म्हणून काय सांगाल? रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग मतदारसंघात 16,61,000 मतदार आहेत टोटली. आणि असा ट्रेंड राहिलेला आहे की 60 ते 62% मतदान होतं. साधारण 9 लाख ते 9.5 लाख जर मतदान झालं तर येणारी सीट काही हजार मतदाने निवडून येणारी आहे. आत्ताच तुम्ही म्हटल्याप्रमाणे दोन्ही बाजूने आक्रमक पद्धतीने त्यांनी दावे केलेले आहेत, चांगल्या पद्धतीने मांडलेले आहेत. काही मुद्दे असे आहेत की ते लोकल लेवलचे आहेत, स्थानिक जसे मांडले गेले त्याप्रमाणे. जसं आपलं चिपळूण शहराचाच घेतलं किंवा एकूण कोकणाचा विषय केला तर ब्ल्यू लाईन रेड लाईन असा विषय आहे, पुराचा विषय आहे. आणखी काही त्याच्यावरून पुढे जाऊन विषय केला तर पर्यटनाचा विषय आहे, राष्ट्रीय एकात्मतेचे काही मुद्दे आहेत. तर अशी ही सगळी निवडणूक आहे आत्ताची, तर या मुद्द्यावर लढली जाणार हे निश्चित आहे. आणि आत्ताच्या निवडणुकीचं वैशिष्ट्य तुम्ही मांडलं म्हणजे आपण विचार केला तर ते वैशिष्ट्य असं आहे की सर्वसामान्य कार्यकर्त्याला प्रत्येक मुद्दा माहिती आहे, तो कुठच्याही पक्षाचा असू दे, त्यांना त्याचं संपूर्ण नॉलेज आहे. ह्या यांच्या बोलण्यातनं सगळ्यांच्या जाणवतं आहे की ही सगळी डिटेल्स त्यांच्याकडे आहेत. यापूर्वी असं होत नव्हतं. आणि आत्ताचा कार्यकर्ता आहे हा आक्रमक पद्धतीने प्रत्येक पक्षाचा त्या प्रचार करतो आहोत. जर ट्रेंड पाहिला आपण गेल्या त्या 3 निवडणुकीचा, तो ट्रेंड आहे तो 60 ते 62% मतदानाचा. गेल्या वेळेला विनायक राऊत यांना 4,58,000 वरची काही मतं पडली होती. त्यांच्या विरोधात उभे राहिलेले निलेश राणे अपक्ष उमेदवार त्यांना साधारण 2,79,000 मतं पडली होती. आणि त्याच्याबरोबर NCPचे जे उमेदवार होते त्यांना 68,000च्या आसपास पडले. दोघांच्या मतांचा तफावत पाहिली तर 31% विनायक राऊत यांना पडली होती आणि साधारण 19% निलेश राणेंना पडली होती. 11% तो मध्ये फरक आहे. आत्ताच्या इलेक्शनचा विचार केला तर दोन्हीही बाजू सम पातळीवर येऊन थांबलेले आहेत. कारण काय असं वाटत होतं की नारायण राणेंनी उशिरा फॉर्म भरला आणि मग ते बॅकलॉग भरून काढतील की नाही, पण तसं झालेलं नाही. आता समतोल पातळीला येऊन ते सगळं झालेलं आहे. इलेक्शन येऊन थांबलेलं आहे. आणि माझ्या ॲनालिसिसप्रमाणे येणारी सीट ही काही हजाराच्या येईल असं मला वाटते. आणि याबरोबर आणखी एक मुद्दा मला नमूद करायचा आहे की ह्या इलेक्शनच्या प्रक्रियेमध्ये यावेळी मुस्लिम वोटर्स हा मोठा रोल प्ले करणार आहे. आणि तो कोणाकडे वळतोय त्याच्यावर सुद्धा मताधिक्याची आणि जिंकण्याची गणितं मांडली जातील. महाविकास आघाडी महायुती यांच्यामधली चर्चा ऐकल्यानंतर जे राजकीय विश्लेषक आहेत सतीश कदम किंवा मग अनुभवी पत्रकार आहेत त्यांनी आपली बाजू मांडलेली आहे. शेवटी 4 जूनला मतदार राजाचा कौल काय तो आपल्याला समजणारच आहे. किंवा मग कोकणावर किंवा मग पर्यायानं रत्नागिरीवर रत्नागिरीत हवा कोणाची हे आपल्याला समजणार आहे. कॅमेरामन प्रफुल्ल सह राजेश जाधव, जय महाराष्ट्र न्यूज, रत्नागिरी.